3 ते 4 किलोमीटरचा ट्रॅक्टरचा प्रवास करून आपण भोत्रा गावात पोहोचलोत आणि ह्या गावकऱ्यांचं दुःख सांगण्यासाठी हा सारा गाव लोटलाय। ही गावातली सगळी मंडळी आहे। तर गावाला पुरानं वेढा दिला। अगोदर आपण पूर परिस्थिती बघू गावाची काय येते आणि किती नुकसान झालं, काय गावची परिस्थिती आहे, प्रत्येक गावकऱ्यांशी आपण संवाद साधू। या गावातला जो हा आहे तर हा रस्ता आहे, या पाण्यावरचा हा रस्ता आहे। कुठला मार्ग आहे हा? परांडापत्र मेन मार्ग आहे। परांडापत्र मेन मार्ग ही सगळा बंद झालाय। इथं प्रशासनाने पूल पण बांधला नाही येण्या जाण्यासाठी वाट। आणि रस्त्यावरचं पाणी किती लांब आहे? निदान अर्धा किलोमीटर असेल आणि तिकडून पुढे अनेक पाणी आहे। हा रस्ता खरं तर ह्या रस्त्यावरचं पाणी आहे। हे आजूबाजूला घरं बघितली तर पूर्ण घरं पाण्यामध्ये आहेत। हे घर कुणाचं आहे? हे माझ्या चुलत्याचं घर आहे, मुरलीधर गोपने, आणि तिथं माझं घर आहे, गंगाराम गोपने यांचं घर आहे। कुठं घर तर दिसत नाही? तिथं घर आहे सर, पत्रा दिसत ते फक्त पाण्यातले दिसणारे जे पत्र आहेत ते घर आहे। म्हणजे कळू शकता की सीना नदीचं जे पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पूर्ण घर वाहून गेलेलं आहे। गावकरी आहेत गावातले, काय अडचणी आहेत ह्या पाण्यामुळे, पाण्यामुळे गावातल्या भोत्रा गावाला आज 8 दिवस झालं, 12 दिवस झाले पाण्याला यायला असल्यामुळे गावात एंट्री नाही कुणाची। आतापर्यंत कित्येक अधिकारी आले डांबरी रोडवरती गेले आणि वरच्यावर पंचनामे करून निघून गेले, पण आतापर्यंत अशा भोत्रा अधिकारी ठिकाणी पोहोचले आणि तालुक्याच्या ठिकाणी भोत्रापर्यंत न येता तिथनच माघारी गेले। आणि भोत्रा गावाला आतापर्यंत साधं 5 किलो सुद्धा अन्नधान्य आतापर्यंत कोणी पोहोचवलेलं नाही। तात्काळ मदत काही दिलं नाही आतापर्यंत। काय गावातली परिस्थिती आहे, पावसाची पाण्याची कशी आहे? साहेब आज 8 दिवस झाले आज महापुरानं पाण्याने पूर्ण येडा दिलेला आहे गावाला। तरी अजून मंत्री महोदयाच्या मागच्या 4-5 दिवसाखाली उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब बी खाली साईडला आलते, पण गावापर्यंत येऊन अजूनही त्यांची मदत आम्हाला कुठेही पोहोचलेली नाही। आणि प्रशासनामार्फत आज 10 दिवस झालं तरी येडाय, तरी 5 किलो मदत नाही ना, काय नाही। आणि पूर्ण नदीकाठचं नुकसान झालंय, तरी नुकसान भरपाई। मामा काय परिस्थिती आहे? असा पाऊस झालता का कधी? कसं आहे गावात? जिंदगीत नाही, हे महाकाळ झालाय। कुणाच्या जमिनीत ऊस राहिलेला नाही, केळी राहिलेली नाही, आमचा बंधारा फुटला सारा अडवून। आणि आम्हाला पलीकडचा आणि अलीकडचा संपर्क नाही। त्याच्यामध्ये एक जाण्या येण्यासाठी सोय अशी होती, अलीकड पलीकड एक नाव होती, त्याच्याशिवाय पर्याय नव्हता। ती नाव बी वाहून गेली, झाड उपटून नाव वाहून गेली। पुढे जरा। आणि आमची घरं बोला सांगा। आमची घरं आता सध्या तुम्ही जी बघताय ती माझी स्वतःचीच घर आहे, ती पाण्यात आहे। त्यांनी शासन काय करतंय, पाया बांधा, पुढचा हप्ता देतो आमच्याकडे। घरात काय पाण्याखाली? घरात काय होतं? घरात भांडी कुंडी, अन्नधान्य सगळं गेलं, गायब। त्यात माझी शिर्डी बोकड बी गायब, आमचा संपर्कच नाही। काय जनावरांचं कसं आहे? शेतात जाता येतं का? जायला येत नाही कुठंच संपर्क। म्हणजे पाण्यामुळे सगळीकडे रस्त्याला पाणीच आहे, कुठं जनावर न्यायला येत नाही, काय नाही। जनावरांचं चारायची तर लय बिलकुल आहे, बेकार बिकट आहे। शेतात जाणं येणं बंद सगळं। जर गावात कुणी आजारी पडलं केलं तर काय करतात? काय असं मरते, कुठे जायला साधन नाही, होत नाही, काय नाही। मग इकडे कोणी आलं नाही, काय नाही। जनावर ढोराची सगळी चारा नाही, काय नाही। दूध काढलं तर ओतून द्यावं लागतं नदीत, त्याला न्यायला येत नाही, काय नाही। खायची परिस्थिती मोठी परिस्थिती झाली नाही। इथं गावावर कोणीच आलेलं नाही अजून आजपर्यंत। बोथरा सगळं महागच टाकून दिलेलं आहे सगळ्यांनी, कोणीच आलेलं नाही आमच्या गावाला। काय सांगायचं सरकारला? काय मागणी करावं, त्यात रस्ते करून द्यावा, तर सुविधा जनावराला खायला पुरवा, इथं माणसाला खायला पुरवा, एखादा डॉक्टर आणून हेलिकॉप्टर बोथऱ्यात सोडावा आणून, ही सुविधा करावी। डॉक्टर सोडा म्हणतात तिथं। काय परिस्थिती आजारी पडलं तर? आजारी जर पडलं तर पाणी आडवायला सगळं रस्ता आमचं परांड्याचं बंद झालेला आहे, अवक जाऊक बंद झाली। दुकानाचं काय सामान आणून खावा म्हणलं तर दुकानात मिळणार, दुकानवाल्याला जाता येणार तर दुकानवाला आम्हाला देईल कुठनं पैसे देऊन तरी। बरं पैसे आणावं तर कामधंदा नाही असला पावसाळ्यात, उपाशी तटतटा मरायला लागलोय। पाणी प्यायचं म्हणलं तर डीपी पाण्यात गेलं, वायरी तुटल्या, डीपी पडलं, पाणी तरी कुठनं प्यावं। आणि आजपर्यंत कुठलाच मंत्री आला ना, जंत्री आला नाही, काहीच आला नाही, कुठलाच माणूस कुणी आलेला नाही। आणि भेट आम्हाला दिलेलीच नाही, कुठले लाभ मिळाला नाही या गावाला। गोरगरीब तटतटा मिळाले, शेतकरी तटतटा मिळाले, त्यांची जनावरे गेली वाहून, त्यांची शेती गेली वाहून, केळी गेली वाहून, ह्याच्याकडे कुणी दखल दिलेली नाही। आजपर्यंत माणूस आले फक्त तुम्हीच आलाय आमच्या गावामध्ये। तर एवढीच हात जोडून विनंती आहे सरकारला की ही प्रत्येक माणसाची भरपाई करून द्यावी। मतदानाला तुम्ही येऊ शकता,
गावगाव फिरता आणि ह्या लोकांना मरायला लागले, त्या लोकांना तुम्ही अन्नधान्य देत ना, म्हणजे तुम्ही का सरकार झालं का? सरकार नेमकं असतं कशासाठी? पालन पोषण करण्यासाठी असतं का माणसं मारण्यासाठी नसतंय? मग ही सरकारला कळायला पाहिजे. मंत्री आले इकडे तिकडे गेलो फिरून गेले का? तर आमचा दौरा झाला, या गावाला गेलो त्या गावाला गेलो. अरे दिलं काय गावाला गेला परत फिरला, पण हेलिकॉप्टर येतो हेलिकॉप्टरनं जातोय. माणसाची अवस्था आहे का ही बघतो का नाही तो? कळायला पाहिजे ना, हा माणसाची अवस्था कळायला पाहिजे. मावशी तुम्ही मगापासून सांगत होतात घर पाण्यात गेले तुमचं, घर पाण्यात गेले. काय काय गेलं पाण्यात? हा जनावर ही पाण्यात गेली पण सोडून नेली पाण्यातनं. पाणी नाही प्यायला, हे काय इथं डोळ्याला आले. झालं का? सरकार म्हणतो लाडक्या बहिणीला पैसे देतोय, आता काय पैसे नाहीत मदतीला, नाही तर का? काय सांगायचं सरकारला? आता काय सांगायचं, भरपाई द्या म्हणून सांगायचं. महाराज ही सगळी परिस्थिती आहे गावची. तर 4-5 दिवसापासून संपर्क तुटलाय, काय नेमकं गावाचं दुःख आहे? दुःख म्हणजे काय माहितीये का, संपर्क तुटल्यामुळं इथं दळणवळणाच्या सुविधा बंद पडल्या, आरोग्याच्या सुविधा बंद पडल्या. रात्री एक मैत झाली, त्या मैतीसाठी सामान आणायला सुद्धा जायला रस्ता नाही. म्हणून इथं आरोग्याच्या सुविधा तात्काळ उभं करणं गरजेचं आहे. गावात कुठल्याही पद्धतीचा मदत या ठिकाणी पोहोचलेली नाही. महाराष्ट्रातल्या ज्या काही दानशूर व्यक्ती आहेत, रील स्टार आहेत, फिल्म इंडस्ट्रीत, या सगळ्या लोकांना आवाहन करतो, हे परंडा तालुक्यातलं भोथरा गाव आहे, या गावाला अजून मदत पोहोचली नाही. ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत यांनी तात्काळ या भोथरा गावाची दखल घ्यावी. किराणा किट असतील, आरोग्याच्या सुविधा असतील आणि जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर सध्या प्रश्न म्हणजे माणसाला तर थोडे बहुत कुठेतरी किराणा किट पोहोचायला लागले, पण जनावरांचा चारा कुठंच उपलब्ध नाही आणि कुठला सुग्रास उपलब्ध नाही. ह्या सगळ्या सुविधा महाराष्ट्रातल्या दानशूर व्यक्तिमत्वाने मराठवाड्याकडे वळून बघणं गरजेचं आहे. आतापर्यंत देश जगवला शेतकऱ्यांनी, आता शेतकरी जगवायची वेळ या ठिकाणी आलेली. खरंय, खरं तर हे भोथरा गाव आहे, सिन्याच्या पात्रातलं पाण्यानं वेढा दिलाय, त्यामुळे संपर्क तुटलाय. आपण 3 ते 4 किलोमीटरचा ट्रॅक्टरनं प्रवास करून इथं पोहोचलो आणि ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. शेतात जाता येत नाहीत, घरदार पाण्यात आहे आणि अजून सरकारी अधिकारी कोणीही पोहोचला नाही, पोहोचूही शकणार नाही, कारण चहूबाजूनं पाणी आहे, चिखलाचा रस्ता आहे, पंचनामे व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे सरकारनं पंचनाम्याचा सोपस्कार पार पाडण्याच्या अगोदर या गावकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भोथरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.